नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत घटस्थापनेला अखंड दिवा कसा लावावा, दिव्याची काजळी कशी काढायची जेणेकरून आपला दिवा 9 दिवस तेवत राहील, तसेच अष्टदल कमळ कसं काढायचं हे पाहणार आहोत। इथे मी कापूस घेतला आहे आणि त्याची 1.25 हात वात बनवून घेतली आहे, कारण नवरात्रीमध्ये 9 दिवस हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे, म्हणून वात नेहमी लांबच असावी। दिव्याला नेहमी 2 वाती लावाव्यात। नवरात्रीमध्ये जो आपण अखंड दिवा लावतो त्यासाठी अष्टदल कमळाचे आसन दिले जाते। जर तुम्हाला अष्टदल कमळ जमत नसेल तर तुम्ही स्वस्तिक सुद्धा काढू शकता। आता मी अष्टदल कसं काढायचं ते दाखवणार आहे। अष्टदल कमळ हे कुणी कुंकवाने काढतं, तर कुणी तांदळाने, तर कुणी फुलांनी। मी हे अष्टदल तांदळाचा वापर करून काढणार आहे। तुम्ही तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याने तुम्ही काढू शकता। नवरात्रीत अष्टदल कमळाला खूप महत्त्व आहे। अष्ट म्हणजे 8 आणि दल म्हणजे पाकळी। 8 पाकळ्यांचे हे कमळ म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते। यातील 8 पाकळ्या 8 दिशांचे प्रतिनिधित्व करते। हे कमळ काढायला देखील सोपे आहे। याचप्रमाणे तुम्ही पण पटकन अष्टदल कमळ काढू शकता। आता अष्टदलाच्या 8 पाकळ्यांना म्हणजेच 8 दिशांना मी इथे हळदी कुंकू लावून घेतला आहे। आता याला छान फुलांनी असं सजवून घेते, जेणेकरून आपलं हे कमळ अजून सुंदर आणि उठावदार दिसेल। अखंड दिवा लावताना कुणी तेलाचा वापर करतं तर कुणी तुपाचा। आता तुम्ही जर तेलाचा वापर करणार असाल तर ते तिळाचं तेल वापरू शकता। शक्यतो तुम्ही पण तेलच वापरा, कारण तूप थंडीमुळे गोठून येऊ शकतं। आता मी इथे दिव्यात आपण बनवलेली वात घालून घेतली आहे। इथे मी मोठा दिवा वापरला आहे, जेणेकरून 9 दिवस आपला हा दिवा राहावा, आणि तेलही भरपूर घालायचे आहे। दिव्याच्या कडेने 8 दिशांनी आपण इथे हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे। नवरात्रीच्या व्रतात अखंड दिवा लावण्याची परंपरा फार जुनी आहे। देवीची कृपा मिळवण्यासाठी आणि घरामध्ये सात्विकता टिकवण्यासाठी हा दिवा लावला जातो। नवरात्रीत अखंड दिवा लावणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि देवीची अखंड कृपा आपल्या जीवनात राहावी अशी प्रार्थना करणे होय। बऱ्याचदा दिव्याची काजळी काढताना दिवा विझून जातो, पण या पद्धतीने काढल्यास असं अजिबात होणार नाही। तर त्यासाठी इथे मी एक छोटीशी सुई घेतली आहे। सुईच्या टोकाने थोडीशी वात वर करून घ्यायची आणि हलक्या हाताने काजळी काढून टाकायची। या पद्धतीने दिवा अजिबात विझण्याची भीती राहणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।